अभ्यंग स्नान आहे. करांची वाट लावत नाही. हे मुटके आहेत. फराळाचा नैवेद्य दाखवते देवांना अगोदर. माझी माय आता जेवण बनवती आहे. गाडी घालतो, कपडे सुकायला टाकतो, कपडे घडी घालतो. इथे एवढ्या करंजा तळलेल्या आहेत. एकाच माचीच्या कढईमध्ये 4 दिवे प्रज्वलित. हो भाई साहब, क्या टॅलेंट आहे म्हणा का. मसुरीची डाळ. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि आज आहे नरक चतुर्दशी. तर तुम्हा सर्वांना नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पहिली आंघोळ आज पहिली आंघोळ आहे. अभंग स्नान आहे. अभ्यंग स्नान आहे. मगापासून मी प्रॅक्टिस करत आहे पण माझी टंग स्लिप होत आहे. अभंगच म्हणत आहे. अभ्यंग स्नान आहे. तर माझं अभंग स्नान झालेलं आहे पहाटेच्या 4:45 वाजता. आता 5 वाजलेले आहेत. मी तयार झालेली आहे आणि आता अभ्यंग स्नानाची वेळ आहे माझ्या मनाची. तर इथं मी आरतीचं ताट तयार केलेलं आहे. याच्यामध्ये उठणं आहे, हे मुटके आहेत, छोटेसे दिवे आहेत ओवाळणी करण्यासाठी, लाडू घेतलेला आहे, दिवा, अक्षत, पुन्हा गंध घेतलेला आहे. आणि आता सर्वात प्रथम माझ्या मनाला अभ्यंग स्नान घालणार आहे. चले परत बोल. सर्वात प्रथम माझ्या मनाला अभ्यंग स्नान घालणार आहे मी. अभ्यंग हा ठीक आहे. चलो. तुलसी श्री सखी शिवे पापहरणी पुण्यदे नमस्ते नारदे नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः. हे विष्णू प्रियाय नमो नमः. आता मी उंबऱ्याच्या बाहेर पण अशी रांगोळी काढलेली आहे आणि नरक चतुर्दशीची अशी रांगोळी काढलेली आहे आणि दिवे पण ठेवलेले आहेत. चलो, इधर भी एक रखा है और वहाँ 2 दिए रखे. चला. आणि दादू माझा झाडू मारत आहे सकाळी 7 वाजताच. बहुत अच्छा दिन है. और फोंडे जी लगे है फोन पे. मग कसं वाटतंय बाळा? अभंग बर, अभंगचा शब्द उच्चार. अभ्यंग. हा बर. अभ्यंग स्नान करून कसं वाटतंय? उत्कृष्ट. फोंडे जी आपको बोलिए कुछ. ठीक आहे, लगे रहो आप. फोंडे जी देवपूजा करण्याची तयारी करत आहेत. हो, झाडू मारतोय तो. पूजा करायची ना मला. करियो हो गया झाडू उसका. आत्ता फोंडेजींची देवपूजा पण झालेली आहे. फराळाचा नैवेद्य दाखवते देवांना अगोदर. फोंडेजी रखो इधर. जेवढा काय मी काल फराळ बनवलेला आहे त्याचा नैवेद्य अगोदर श्रीकृष्णाला. प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यम समर्पयामि. माझी माय आता जेवण बनवती आहे. इथं काय बनवते? कारलं केलेलं आहे. कारलं? सणासुदीचं कारलं बनवलं तू? कारलं माहितीये का? शिट. राजगिऱ्याची भाजी. शिट. आणि चपाती. शिट. असं बोलू नये. शिट बोलू नये. चांगलं डॅम म्हणतो. डॅम. अन्नाला नाव नाही ठेवायचं. मी नाव नाही ठेवते पण मला वाटलं तू गोड सूळ बनवशील. शिरा चिली बनवशील. चिली नाही रे बाळा. लड्डू बनाय ना रवे की कल. मनाला म्हणायचं शिराला म्हणायचं आई चिली बनव. चिली. त्याला खूप आवडायचं शिरा. मला वाटले तू पनीर बनवशील. पनीर. आता आज तयार करते पनीर म्हणजे उद्या बनवणार. ओके, बना दो. आता आम्ही जेवण करत आहोत सकाळचं. आणि जेवणामध्ये मी केलेलं आहे कारलं, चवळीची भाजी, राजगिरीची भाजी, त्यानंतर चटणी, चपाती. तुम्ही पण या जेवण करायला. पाणी गिरिया. फोंडेजी आणि मना फराळ पण खात आहेत. अणम ब्रह्मा रसं विष्णु देव जनार्दनम एवं जय जय श्री कृष्ण भगवान. दादू हैव अ सीट. कसं झालं फराळ फोंडेजी? लड्डू खाए आपने बेसन के? दादू ये.
लीजिए फोंडेजी डब्बा. फोंडेजींना आज सुट्टी नाहीये, उद्या आहे ना दादू. मग काय करणार आता? आता पढाई करणे वाला आहे मी. हे कपडे घड्या घाला, 2-3 दिवसाचे पडलेले आहेत धुतलेले कपडे. रॅक आणतो एक छोटस. वाह भाई वाह. कपाट आहे त्यात. कपाट मध्ये माझे कपडे नाही पडत. झूठ मत बोला कुछ भी. हाँ जी मनुड़िया, क्या करोगे अभी? हाँ ब्लू फॉर्मल पॅन्ट घाला. हाँ फॉर्मल घालायची होती ना, आहे ना ग्रे कलरची फुंडची, ती घाला, मॅच होते. आऊजा फुंडची. भांडी बिंडी घासत नाही बाबा मी. मनाला भांडी घासायला सांगितलंय. मला नाही जमत. तू काय करणार? मी माझं टॉयलेट घासतो. टॉयलेट घासतो? हा टॉयलेट घासतो, कपडे सुकायला टाकतो, कपडे घडी घालतो. अरे घालतो म्हणलं ना. आवाज गदड्यानो, कामासाठी भांडणं चालत. माझा हात खूप दुखत आहे, काल बेसन परतला ना खूप फणकतोय हात. मला काय करता येत नाहीये आज भाजी. हा खूप एकच बेसनचा घाणा काल परतून दिलेला, गेले खाली. ठीक आहे आवजा फुंडजी. चला आता भांडी किचनवर आवरून घेते आणि त्याच्यानंतर आज करंजा करते, तिळाच्या, गुळाच्या आणि मैद्याच्या. मैदा घालते, थोडंसं गव्हाचं पीठ. आता आम्ही करंजा आणि शंकरपाळ्या करत आहोत. शंकरपाळ्या तर करून झालेल्या आहेत, आता फक्त तळायच्या राहिलेल्या आहेत. पण अगोदर करंजा करते, अगोदर करंजा तळते, नंतर मग शंकरपाळ्या तळते. आणि करंजा मी करत आहे तिळगुळाच्या, म्हणजे सारण म्हणून करंजामध्ये मी तिळगुळ घालणार आहे. माझ्या दादूला खूप आवडतात तिळगुळाच्या करंजा. आणि दादू बोलने के लिए तैयार नहीं है. धन्यवाद आपका. बघा काजू कतली, बघा काजू कतली. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी आता करंजा तळत आहे. हा शेवटचाच घाणा आहे करंजा तळण्याचा. इथे एवढ्या करंजा तळलेल्या आहेत. हे बघा शेवटचा घाणा पण काढते आता. आणि करंजा तळून झाल्यानंतर मी आता ह्या शंकरपाळ्या तळणार आहे. इथे झाकून ठेवलेल्या आहेत. हांजी. आणि माझा म्हणा इथे आता संध्याकाळचे दिवे लावण्याची तयारी करत आहे. हो बरोबर आहे, अभ्यासात दिवा नाही लावत, हे तर दिवे लाव. आणि इकडे फोंडेजी वाती लावत आहेत, सॉरी वाती वळत आहेत. इतरांची वाट लावत नाही, पण मी वाती लावतो. कडक सही है फोंडेजी. वात लावतो. वात लावताय, वात वळताय फोंडेजी तुम्ही, लावत नाही. आणि मणा वाती लावतोय. मणा फुल भरलं का रे बाळा? खाली नको हे करू, डाग लागतात तेलकट. तुला दिवा लावता येत नाही. कशातच दिवा लावत नाही का? नहीं लगाएगा, एक दिन मेरा बेटा दिया जरूर लगाएगा, पढ़ाई में भी, नौकरी में भी, जीवन में भी. आणि माझा दादू आता बाहेर गेलेला आहे मित्रांबरोबर फिरायला. नेमकं काय बाहेर जातो माहिती का तुला? का बाहेर जातो? त्याला काहीतरी काम सांगा आली, त्याला माहिती सगळं. आता या वेळेला काम असतात घरातली, म्हणून तो फिरायला गेला. तो बाहेर जातो, डॉज करतो, डॉजिंग करतो. ठीक आहे चलेगा. त्यानेही भरपूर कामं केलेली आहे. 2 वेळा झाडू मारलेला आहे, कपडे सुकायला टाकलेले आहे. चला आता मी शंकरपाळ्या तळून घेते. कंटिन्यू घाम येत आहे अग्नीसमोर उभी राहिल्यामुळे. अग्निसमोर याचं काय होळी लावले? अग्नी ही अग्नी, स्टोची अग्नी. प्यार से बेटा, आराम से. संपूर्ण कुठं दादू पण आता जस्ट आलेला आहे बरोबर देव पूजा करण्याच्या वेळेस. धन्यवाद, धन्यवाद आपका. मना दिवे लावत आहे बाहेरचे. हांजी रख दिए थे बाहर. धन्यवाद आपका. लावतोय अजून. ठीक आहे, तेल डाला है इसने. अरे
एकाच माचीसच्या कढईमध्ये 4 दिवे प्रज्वलित. हो भाई साहब, क्या टॅलेंट आहे म्हणा का. पोळेल प्रज्वलित केला का तिकडचा दिवा, हे बघा एका माचीसच्या कढईमध्ये. कहाँ से लेके आता है टॅलेंट म्हणा. चला शंकरपाळ्या करपून जातील माझ्या. यावेळेस मी मैद्याच्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत, नाहीतर प्रत्येक वेळेस मी गहू आणि गुळाच्या पिठाच्या करत असते. आणि यावेळेस आळस केला, जरा उशीर झाला होता खूप मला दिवाळीचा फराळ बनवायला. बघा याच्या पण लेअर किती, या पण शंकरपाळ्याचे लेअर खूप सुंदर पडलेले आहेत. लाइटिंग लावल्यानंतर किती सुंदर दिसत आहे मंदिर. अभी करी आरती. मीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम निजं निर्गुणं निर्विकल्पं निरी. आरती घ्या पंडजी, जल्दी जल्दी. कपडे नाही घातली गदडा, ऐसे क्यों बोलते हो. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करत आहे भेंडीची भाजी, मसुरीची डाळ आणि भात. आज फक्त एवढाच करणार आहे मी, कारण आज सकाळपासून कंटिन्यू कामं करत आहे. थोडासा थकवा जाणवत आहे, म्हटलं तर भातच करावा. आणि व्हिडिओ पण सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.